लोहा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झालेला आहे. या संदर्भामध्ये आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? खरं तर लोह्याची जी निवडणूक झाली तो पराभव हा माझ्यासाठी अनपेक्षित आहे. म्हणजे लोह्यामध्ये मला असंही वाटलं नव्हतं की थोडा तरी आपण पराभव करू. खरं तर लोह्याच्या पराभवामधून मलाही शिकण्याची गरज आहे. मला असं वाटतं की लोह्यामध्ये आम्ही जो पराभव आहे तो पहिल्याच दिवशी आम्ही मान्य केला आणि पुढच्या लढाईसाठी आम्ही पुढच्या काळामध्ये कामही आम्ही चालू केलेलं आहे. म्हणजे लोह्याचा पराभव हा माझ्यासाठी जे 2-3 प्रभाग होते, ते विशेषतः 7 नंबरचा प्रभाग असेल, 8 नंबरचा प्रभागामध्ये, या प्रभागामध्ये अनपेक्षित खरं तर लीड मला अपेक्षित होतं. ते लीड खरं तर नाही मिळालं. त्यामुळे लोह्यातल्या पराभवामधून निश्चितच पुढच्या काळामध्ये आम्ही शिकून या पुढच्या काळामध्ये उरलेल्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत ते जिंकण्यासाठी खरं तर आम्हाला अजूनही काम करावं लागणार आहे. आणि लोह्यातल्या नेत्यांची जे आमदार जे म्हणतायत की लोह्यातला जो विजय आहे खरं तर त्यांच्यामुळे मिळाला, अशा पद्धतीचं चित्र नाही. आमच्या 2-3 गोष्टी कुठेतरी चुकल्या असतील. त्यामुळे निश्चितच किंवा चुकीच्या पद्धतीने जो प्रचार करणं असेल, म्हणजे घरकुलच्या संदर्भामधला जो प्रचार आहे तो चुकीच्या पद्धतीने घेतला, त्या एक नॅरेटिव्ह सेट केला गेला किंवा आमचे उमेदवार हे उशिरा लोकांच्या मध्ये जात आहेत. ह्याही 2-3 गोष्टीचा निश्चितच या पराभवामध्ये निश्चितच आम्हाला जो पराभव स्वीकारावा लागला. परंतु भारतीय जनता पार्टीनं चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. काही उमेदवार 28, 22, 50 मताच्या याच्यामध्ये 5-7 उमेदवार खरं तर आमचे पराभूत झाले. निश्चितच ते सगळे उमेदवार पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला लोह्यामध्ये जिंकण्यासाठी काम करतील. त्यामुळे पराभवानं निश्चितच आम्ही खचलो नाही. परंतु नव्या उमेदून पुढच्या काळामधल्या ज्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. त्यामुळं जे औट गटपेचं यश काही इथल्या आमदारांना जे वाटत असेल की आम्ही यश मिळवलं, खरं तर ते यश त्यांनी कंधारमध्ये मिळवायला पाहिजे होतं. आणि कंधारमध्ये बी भारतीय जनता पार्टीनं चांगल्या पद्धतीचं काम केलं. भारतीय जनता पार्टीतली जी मतदारांचे जर चित्र जर बघितलं तर मुस्लिम आणि दलित मताचं खरं तर आम्हाला मिळणार नाही त्याची आम्हाला अपेक्षा होती. परंतु चांगल्या पद्धतीनं कंधारचा उमेदवार आमचा त्या ठिकाणी लढला आणि या पुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही चांगल्या ताकदीने लढणार आहोत. लोहा नगरपालिका निवडणुकीमध्ये जो सुरुवातीपासूनच घराणेशाहीचा वाद निर्माण झाला होता, त्या घराणेशाहीचा कुठेतरी फटका बसला असं वाटतं? खरं तर लोह्या शहराचं किंवा लोहा तालुक्याचं गणित हे खूप वेगळं आहे, लक्षात ठेवा. पण लोह्यामध्ये घराणेशाही म्हटलं तर आमदाराच्या घरामध्ये घराणेशाही नाही का? हे तुमचा मुलगा तुमची चालते, तुमची मुलगी तुम्हाला चालते, तुमचा भाचा तुम्हाला चालतो, तुमची पुतणी तुम्हाला चालते, तुमच्या गावामधल्या ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा तुमच्या घरातला पाहिजे. त्यामुळं घराणेशाहीवर टीका करणं हे म्हणजे लोह्यामधल्या लोकांनी तर खरं तर मला असं वाटतं की लोह्यामधल्या लोकांनी घराणेशाही या विषयावर न बोललेलं बरं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे लोहा तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद असेल, आमदारकी असेल, खासदारकी असेल, हे खरं तर आमदाराच्या घरामधली होती. त्यामुळे लोह्यामधल्या लोकांनी घराणेशाहीवर बोलणं, मला असं वाटतं की आपल्या अंगावर आपण तो चिखल ओतून घेणं, अशा पद्धतीचं चित्र आहे. खरं तर लोह्यामधली जर परिस्थिती घराणेशाही तर माझ्या घरात तर कोणीच नाही. आम्ही तर भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी रात्रंदिवस काम करणार आहोत. जी मंडळी आतापर्यंत म्हणत होती की आम्ही भारतीय जनता पार्टीने मला पाठवलं, पण रोज भारतीय जनता पार्टीवर तोडझोड करणं, रोज भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर बोलणं, आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर इथल्या आमदारांनी खरं तर बोलणं थांबवलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जिंकले, परंतु लोह्यामध्ये बी तुम्ही लोहा कंधारमध्ये तुम्ही अर्धवट जिंकले. कंधारमध्ये तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स का नाही दाखवता आला? खरं तर त्या ठिकाणचं जर मुस्लिम मतदार असेल, दलित मतदार आहे, तो खरं तर तुमच्याकडे तुम्ही खेचायला पाहिजे होते, हे तुमची लोकप्रियता असते. तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं लोह्यामधल्या विजयाच्या नंतर जी आपल्या स्वतःचा ऊर बडून घेणारी जी मंडळी काम करतायत त्यांनी पुढचा पराभव खरं तर आम्ही लढणारच आहोत. म्हणजे 9च्या 9 जिल्हा परिषदा असतील किंवा पंचायत समिती असतील, तोही परफॉर्मन्स आम्हाला निश्चितच पुढच्या काळामध्ये अजून ताकदीने दाखवला. आम्ही ज्या चुका केल्या त्या चुका निश्चितच पुढच्या काळामध्ये कमी करून निश्चितच जो स्थानिक स्वराज्य संस्थांमधला जो विजय आहे, ती विजयासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. लोह्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही लक्ष घातलं त्या पद्धतीने कंधारमध्ये लक्ष घातलं नाही आणि कोणत्याही मोठ्या राजकीय पुढाऱ्याची सभा कंधारमध्ये झाली नाही, त्याचा कुठेतरी फटका भाजप त्या ठिकाणी. एक गोष्ट 100% खरं आहे की लोहा आणि कंधार मधलं खरं तर मी विधानसभा जरी लढलो तर मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. म्हणजे कुठल्याही नेतृत्वानं मला कुठं काम करायला पाहिजे अशा पद्धतीचं कुठलंही पत्र मला दिलं नाही किंवा कोणी मला सांगितलं नाही. मी एक भारतीय जनता पार्टीचा चळवळीतला कार्यकर्ता आणि कार्यकर्ता म्हणून 35 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. त्यामुळे लोह्यामध्ये मी वेळ दिला, कारण लोह्यामधली परिस्थिती ही जिंकण्यासाठी होती. कंधार मधली परिस्थितीचा जर विचार केला तर कंधारमध्ये दलित आणि मुस्लिम मताची संख्या जवळपास 14,000 होती
आणि ती जर 14,000ची जर संख्या उरलं तर उरलेल्या 6,000मध्ये आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी लढतोय. आणि तशी जर परिस्थिती असती तर माझ्या नातेवाईकातली उमेदवार कंधार शहरामध्ये मी दिले नसते ना. मला असं वाटतं की लोहा आणि कंधारची राजकीय पार्श्वभूमी वेगळी आहे. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे लोहामध्ये विजय हा 100% मिळू शकतोय. अशा परिस्थितीमध्ये मला तिथं जास्त वेळ देणे अत्यंत गरजेचं होतं. आणि ज्या ज्या वेळेस कंधारला माझी गरज भासेल, मग आपले उमेदवार असतील, आपले कार्यकर्ते असतील, आपला नगराध्यक्षाचा उमेदवार असेल, आपले नेते मंडळी असतील, आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणानं ते ठिकाणी प्रयत्न केला, परंतु तिथे यश मिळेल याची मलाही खात्री नव्हती, लक्षात ठेवा. त्यामुळे लोहा शहरामधला लोहा आणि कंधार याच्यामध्ये आपण एकत्रित आपण विचार करून तिथली राजकीय परिस्थिती वेगळी आहे, इथली राजकीय परिस्थिती वेगळी. तुम्ही लोहा कंधार मतदारसंघाचं नेतृत्व करत आहात. दोन्ही ठिकाणी पराभव झालेला आहे. लोहा शहराचा जर आपण विचार केला तर त्या लोहा शहरातून विरोधकाकडून सोशल मीडियावर मोठ्या टीका केल्या जात आहेत. एकतर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांना माझं उत्तर आहे, लक्षात ठेवा. लोह्यामधला भारतीय जनता पार्टीचा निर्णय मी चुकला आजही म्हणत नाही, तो निर्णय योग्य होता. परंतु लोह्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून काही घटकांना आम्ही जर सोबत घेऊ शकलो असतो तर हा विजय हा वेगळा राहिला असता. ही चित्र आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आता माझी विनंती आहे, म्हणजे आम्ही तर भारतीय जनता पार्टी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, त्या माध्यमातून लोह्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे हे ज्यांनी म्हटलं जाते की लोहामध्ये ज्या पद्धतीनं जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी ज्या पद्धतीने एकत्रित काही मंडळी केली त्याचा परिणाम हा निश्चितच त्यांना यश मिळवण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल ते एकत्रित करण्यामध्ये. त्यामुळे ते यश आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ते त्यांना काही चालते. म्हणजे परवापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये शरद पाटील असताना ते आज राष्ट्रवादीमध्ये गेले, ते त्यांना चालले. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीच्या राजकारणाला कधी खतपाणी नाही घालत. आणि आमदाराची परिस्थिती एवढंच आहे की आमदार साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही माझ्या विरोधामध्ये तुम्ही खाजगीमध्ये असेल, जाहीर असेल, अनेक टीका टिप्पणी केल्या, परंतु मी तुम्हाला एवढं सांगेल, मी माझं पूर्ण आयुष्य म्हणजे आज जर बघितलं तर महापालिकेची निवडणूक पिंपरी चिंचवड शहरामध्ये परवापर्यंत माझ्या मुलीला उमेदवारी देऊ असं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं होतं. पण मी सपशेल सांगितलं की मला लोहा कंधारमध्ये, मला नांदेड जिल्ह्यामध्ये काम करायचंय. आणि जोपर्यंत लोहा कंधार मतदारसंघाला चुकीच्या पद्धतीनं खोट्या प्रचारानं फसवून जे यश इथल्या अनेक वर्षापासून जे चिखलीकर आणि कुटुंबाला मिळालेलं आहे ते यश जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत माझी लढाई चालू राहणार आहे, लक्षात ठेवा. नगरपालिकेत ज्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पराभव झाला याचा फटका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे बघा, तिथली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. मी म्हटलं की कंधारची राजकीय परिस्थिती वेगळी होती, लोह्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. आज जिल्हा परिषदेची राजकीय परिस्थिती तिथल्या परिस्थितीवर अवलंबून आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे या तालुक्यामध्ये जरी आपण म्हटलं की 11,000 मतं त्यांना मिळाले, 8,500 आम्हाला मिळाले, 2-2,500 मताचा फरक पडला ना, की 2,500 लोह्याची जी मतं असतील किंवा कंधारची राजकीय परिस्थिती असेल, ही सगळी परिस्थिती पुढच्या काळामध्ये करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही 100% यश मिळू अशा पद्धतीचं चित्र 100% लक्षात. त्यामुळे अशा आविर्भावामध्ये कोणी जायची गरज नाही. आज लोह्यामध्ये मिळालं म्हणजे सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्याचा परिणाम होणार आहे. माझी या निमित्तानं जे घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या माझ्या नेत्यांना विनंती आहे, त्यांना विनंती आहे, लक्षात ठेवा. अरे तुमच्यामध्ये जर एवढी जर हिंमत असेल तर तुम्ही तुमच्या घरामधला एकही उमेदवार तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देऊ नका, कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या. जर तुम्ही कार्यकर्त्यांना जर तुम्ही उमेदवारी दिली तर तुम्ही खरंच कार्यकर्त्यांसाठी काम करताय अशा पद्धतीचे चित्र आहे. मला असं वाटतं की प्रताप चिखलीकर हे संधी साधू राजकारणी आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये दादागिरी करणं, दहशत करणं, अट्रॅसिटी करणं, ते काही म्हणत असतील की मी ह्या सगळ्या गोष्टी करत नाही, माझा आरोप आहे या निमित्तानं. म्हणजे पहिलं दुसरं जर उदाहरण जर म्हणलं तर संतोष माझ्या वडवळेच्या बोट तोडली गेली, गौरव कोटगिरेचं अपहरण केलं गेलं, आणि तेही नाही ते निवडणुका झाल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जीवन घोगरे जे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी आहेत, राज्याचे पदाधिकारी आहेत, अरे त्यांना उचलून घेऊन तुम्ही अपहरण करून जी दादागिरी दहशत करताय, मला असं वाटतंय की एखाद्याच्या पापाचा घडा भरलेला आहे आता. आणि पुढच्या काळामध्ये जसं तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही वर्षानुवर्ष राजकारण केलं त्याच पद्धतीचं राजकारण जर तुम्ही पुढच्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न केलात, मला असं वाटतं की आता जनता तुम्हालाही माफ करणार नाही. हे उघड सत्य आहे, लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला आजही सांगतो की ही जी म्हणजे 2-3 वेळा जे उचलायचं, अपहरण करायचं, मारामारी करायची तिसरी घटना आहे. मी खर तर माननीय राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे, साहेब आपण जातीनं लक्ष या ठिकाणी घालणं गरजेचं आहे. कारण हा जो आका आहे नांदेड जिल्ह्यामधला,
हक्काचा बंदोबस्त हा पुढच्या काळामध्ये करण्यासाठी त्यांनी जे गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये केलेले आहेत, जे गुन्हे किती जागेवर ताबे मिळवले आहेत, कुणाकुणाच्या जागा बळकवण्याचं काम किंवा कुणाकुणाला धमकावलेलं आहे, किती जण अट्रॉसिटी केली आहे, किती जणाला खोट्या गुन्ह्यामध्ये फसवली, याची सखोल चौकशी करण्यासाठी SIT चौकशीची मागणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना निश्चितच करणार आहोत. आणि जे अशा पद्धतीचं गुन्हेगारी प्रवृत्तीचं राजकारण या जिल्ह्यामध्ये जी मंडळी करतायत त्यांना चाप लावण्यासाठी पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची लढाई 100% चालू राहणार आहे. मी खरं तर या दोन्ही तिन्ही घटनांचं माननीय मुख्यमंत्री साहेबांची पुढच्या निवडणूक झाल्या भेट करून या सगळ्या गोष्टीला वाचा फोडण्याचं काम पुढच्या काळामध्ये मी करणार.